काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या निवडणुकीत कसा फोलपणा झाला याची उदाहरणं दिली होती। मतदारसंख्या वाढली वगैरे असे मुद्दे त्यांनी मांडले होते। अनेक आरोप निवडणूक आयोगावर त्यांनी यावेळी केले होते, पण राहुल गांधींच्या याच आरोपांना आता निवडणूक आयोगानं सुद्धा आकडेवारीसह उत्तर दिलंय। आपण पाहूयात काय नेमकं उत्तर दिलंय। 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। इसका मतलब इलेक्शन कमीशन कह रहा है, देश की जनता को कह रहा है, देश के युवाओं को कह रहा है कि महाराष्ट्र में एडल्ट पॉपुलेशन से ज्यादा वोटर्स हैं। इस कंस्टिट्यूएंसी में 35,000 नए वोटर्स ऐड होते हैं और वो 35,000 के 35,000 वोटर सीधे बीजेपी के खाते में जाते हैं। ये वोटर्स कहां ऐड हुए हैं? जहां पे बीजेपी की स्ट्राइक रेट 90+% है। हिस्ट्री में 90% स्ट्राइक रेट नहीं रही। राहुल गांधींनी 5 दिवसांपूर्वी केलेल्या याच आरोपांची चिरफाड आता केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणुकीदरम्यान म्हणजेच 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आणि याचंच उत्तर आता निवडणूक आयोगाने आकडेवारी आणि संदर्भासह दिलंय। 20 एप्रिल 2004 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून 13 ऑक्टोबर 2004 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान 29,50,000 नवे मतदार जोडले गेले। तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली। 2009 साली याच 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत 30 लाख नवे मतदार जोडले गेले, तेव्हाही काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली। 2014 साली याच 4 ते 5 महिन्यांच्या कालावधीत 27,20,000 नवे मतदार जोडले आणि तेव्हा भाजप शिवसेनेची सत्ता आली आणि 2019 ला 11,60,000 मतदार जोडले गेले आणि भाजप शिवसेनेचा विजय झाला। आपण जरा 20 वर्षाची तुलना करून बघू। 2024 मध्ये 39 लाख मतदार वाढले, तर सरासरी मतदारांची रोजची वाढलेली संख्या आहे 18,000। पण 20 वर्षापूर्वी म्हणजे 2004 मध्ये 29 लाख मतदार लोकसभा ते विधानसभा दरम्यान वाढले आणि त्याची रोजची सरासरी आहे 16,000। म्हणजे 20 वर्षामध्ये फरकच असेल फक्त, तर तो रोजच्या नोंदीतला आहे 2,000चा। महाराष्ट्रासारखाच मतदार वाढीचा पॅटर्न दिल्ली निवडणुकीतही झाला होता असा आरोप काँग्रेस आणि आपनं केला। 25 मे 2024 रोजी झालेली लोकसभा निवडणूक ते 5 फेब्रुवारी 2025 विधानसभा निवडणुकीदरम्यान 3,90,000 मतदारांची भर पडली। दिल्लीच्या या आधीच्या निवडणुका पाहिल्या तर लहान कालावधीत मोठ्या प्रमाणावर मतदारांची भर पडणं हे काही नवं नाही। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्यानं विरोधकांनाही आयतं कोलीत मिळालंय। अब हमने इलेक्शन कमीशन को एक बार नहीं, 2 बार नहीं, 3, 4, 5 बार बोला है कि देखिए हम आरोप नहीं लगा रहे हैं। लगाना चाहिए मगर हम लगा नहीं रहे। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं। लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। राहुल गांधी सध्या पिसाळलेले आहेत। सर्व सत्ता राहुल गांधीच्या हातून चालली आहे। राहुल गांधीला पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या देशात राहील की नाही राहील अशी चिंता वाढत चालली आहे। म्हणजे नॉमिनेशनच्या 3 दिवस पूर्वीपर्यंत मतदार नोंदणी अभियान चाललं, त्यामध्ये काँग्रेस पासून सर्वच पक्षांनी या अभियानात सहभाग घेतला। ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतंय? तर मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल किंवा देशातली इतर शहरं, इथे सुद्धा मतदारांची संख्या वाढणं ह्याच्यात कुठलाही वेगळा पॅटर्न नाही। पॅटर्न एकच आहे की जशी जशी विधानसभेची निवडणूक जवळ येते तसे तसे आपले सगळे प्रशासकीय आदेश निघतात आणि त्याप्रमाणे यंत्रणा कामाला लागते। अन्यथा दीर्घ कालावधीमध्ये मतदारांची संख्या कमी कमी का वाढते? झारखंड आणि हरियाणामध्ये मात्र याच्या उलट प्रवृत्ती दिसून आली। या 2 राज्यांमध्ये कमी कालावधीत झालेल्या निवडणुकांदरम्यान मतदार वाढ तुलनेनं कमी होती। निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेमुळे, उपक्रमांमुळे मतदारांच्या नोंदणीत वाढ झाली। मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झालं आणि याचाही मतदार नोंदणी वाढीवर परिणाम झाला। अनेकदा पक्ष, सरकार, सामाजिक संस्थांकडून मतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न केले जातात।
या बातमीमधून तुम्हाला काय दिसलं तर दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र असेल ह्या राज्यामध्ये वाढलेल्या मतदारांची संख्या ही काय असामान्य किंवा गैरमार्गानं झालेली गोष्ट नाही आहे. आणि म्हणूनच विरोधकांसाठी प्रश्न असा आहे की जर तुम्हाला काही मुद्दे उपस्थित करायचे असतील तर पूर्ण अभ्यासून आणि पुराव्यासह महाराष्ट्रातील जनतेला पटतील असे जर मुद्दे आणले तर मग EVMचा मुद्दा काढून नंतर त्यातनं माघार घेणं किंवा आता मतदार याद्यासंदर्भात आलेली ही माहिती अशी गोष्ट होणार नाही. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.